बघूया आपण ॲस्ट्रॉलॉजी. मी आत्ताच तुमच्या समोर या धड्याबद्दल खूप सारी माहिती सांगितलेली आहे. आता हा धडा बघूया आपण लाईन बाय लाईन. बघा, पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. पंक्च्युअली म्हणजे दररोज, नियमितपणे. मिड डे म्हणजे दुपारी 11-12 नंतर. ही ओपन हिज बॅग, तो आपली बॅग उघडत असायचा. स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, आणि त्याच्यासोबत असणारे जे काही प्रोफेशनल इक्विपमेंट आहे, व्यवसायाचे त्याचे जे काही गोष्टी आहेत ते उघडत असायचं. विच कन्सिस्टेड ऑफ ए डझन काउरी शेल्स. त्याच्यापाशी खूप सारे शंख शिंपले होते, कवड्या वगैरे होत्या. आपण त्याला काउरी शेल म्हणजे कवडीचा प्रकार असते. स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, आणि एवढंच नाही की एक चौकोनी पीस ऑफ क्लॉथ म्हणजे कपड्याचा तुकडा होता. आणि विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, आणि त्याच्यावरती काही चार्ट्स काढलेले होते. ए नोटबुक, एक त्याच्यापाशी नोटबुक होतं. अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग, आणि त्याच्यामध्ये काही एक पाल्मायरा रायटिंगचं एक बंडल त्या ठिकाणी होतं. पाल्मायराचा अर्थ असते ते काइंड ऑफ म्हणजे हाताचे हस्तरेषा असलेले काही चित्र काढलेले त्याच्यापाशी ते होते. बरं, त्याच्यानंतर ही जो फोरहेड वाज रिप्लेडेंट विथ सॅक्रेड ॲश. त्याच्या कपाळावरती तेजस्वीपणाने असा आठ्या मारलेला होता. पांढरणारच असं ते मारलेलं होतं. आणि एक मधार एक टिळा होता. कुंकुम टिळा कोणता पण. हिज आईज स्पार्कल विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे डोळे अशी चमकत असायचे, एक वेगळी चमक त्याच्या डोळ्यात होती. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. त्याचे डोळे इतके आकर्षक होते की येणाऱ्या कस्टमरला ते पटकन आकर्षित करत असायचे. बट विच इज द सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रोफेटिक लाईफ. पण त्याचे साधे डोळे जे क्लायंट्स होते ना, ते त्याच्याकडे पटकन आकर्षले जात होते. अँड फेल्ट कम्फर्टेड, त्यांना समाधान वाटत होतं की जेव्हा हा भविष्यवाला काही आपलं भविष्य सांगत असायचं. द पॉवर ऑफ हिज आईज, त्याच्या डोळ्याचं जे काही आवाज हे होते ना, पॉवर, वेअर वॉज कन्सिडरबली एनहान्स बाय देअर पोझिशन. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची पोझिशन ते दाखवत होतं. दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड, त्याचं जे कपाळ होतं ते पेंटेड होतं. अँड द डार्क व्हिस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स, आणि काळसरपणा त्याच्या त्या गालावरती होता. इवन ए हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आता तो थोडासा अर्धटक्कल पडलेला व्यक्ती, हाफ विट म्हणजे अर्धटक्कल पडलेला, त्याचे डोळे थोडेसे असे आतमध्ये होते. आणि इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. टू क्राउन द इफेक्ट ही वुड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. त्याच्या डोक्याला तो फेटा बांधत असायचा. कोणत्या रंगाचा? सॅफ्रॉन म्हणजे शेंद्री रंगाचा एक तो फेटा बांधत असायचा. तसं बाकी भविष्यात असतात. धिस कलर स्कीम नेवर फेड. त्याची जी काही कलर स्कीम होती ही कधीच फेल होत नव्हती. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम. लोक त्याच्याकडं असे आकर्षले जात होते, असे आकर्षले जात होते जसे मधमाशा या मधाच्या पोळ्याकडे आकर्षल्या जातात. ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू द कॉस्मॉस ऑर व्हॅली स्टार. जशा मधमाशा या त्या फुलाच्या देठाकडे आकर्षल्या जात असतात, गाभाऱ्याकडे आकर्षल्या जात असतात, मधमाशा जशा त्या मधमाशाच्या पोळ्याकडे आकर्षल्या जातात, तसे लोक मात्र याच्याकडे आकर्षित जातात. He sat under the boughs of a spreading tamarind tree. एक मोठं असं चिंचेचं झाड होतं, आणि त्या उंच चिंचेच्या झाडाखाली तो रोज बसत असायचा. विच फ्लॅंक्ड ए पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. तो मार्ग त्या टाउन हॉल पार्कच्या दिशेने जाणारा होता. इट वॉज ए रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आता ज्या ठिकाणी हा रोज आपलं भविष्य सांगण्याचा व्यवसाय करण्यासाठी बसत असायचा ते ठिकाण का कसं होतं? अतिशय चांगलं ठिकाण होतं, लक्षणीय होतं. रिमार्केबल प्लेस. ए सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग.
असं ठिकाण होतं का जिथे नेहमी लोकांची काय राहत असायची, खूप गर्दी राहत असायची. अँड डाऊन इज अ नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सकाळपासून तर रात्रीपर्यंत तेथे लोकांची खूप गर्दी राहत असायची. ए व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. व्हेरायटी ऑफ ट्रेड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार तिथे चालत असायचे. ऑक्युपेशन्स काही व्यवसाय होत असायचे, हे सर्व त्या ठिकाणी होत असायचे. काय काय होत असायचे बघा, मेडिसिन सेलर, काही औषध विक्रेते होते, ते औषधीची विक्री करत असायचे. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, काही लोक त्या ठिकाणी चोरलेला माल विकत असायचे. जंक मॅजिशियन्स होते, जादूगार होते. आणि महत्त्वाची गोष्ट, ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ, स्वस्त कपड्यांचे काही लिलाव करणारे लिलावकर्ते होते. हू क्रिएटेड इनफ डील ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि यामुळे त्या बाजारामध्ये खूप गर्दी राहत असायची. नेक्स्ट टू हिम इन व्हेसिफेरस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आणि तिथे एक शेंगदाणेवाला शेंगदाण्याची बंडी घेऊन येत असायचा आणि तो मोठमोठ्याने आवाज काढत असायचा, शेंगदाणे घ्या शेंगदाणे. हू गेव हिज वेव अ फॅन्सी नेम इच डे. आणि दरवेळेस तो काही ना काही नाव देत असायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आलमंड. कधी बॉम्बे आईस्क्रीम तर कधी दिल्ली आलमंड. अँड थर्ड राजाज डेलिकेसी. असे 3-4 नावं तो देत असायचा. सो अँड सो फोर्थ, अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारचे. अँड पीपल फ्लॉक टू हिम. पण लोकांची गर्दी मात्र या भविष्यकालाकडे होतच असायची. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राऊड डेलाइड बिफोर द एस्ट्रोलॉजर टू. आणि या भविष्यकाळापासून लोक येत असायचे. मी तुम्हाला मागाने सांगतो, काही लोक भविष्य जाणून घ्यायसाठी येत असायचे, काही लोक निवड टाइमपाससाठी येत असायचे. Astrologer translated his business by the light of flare which cracked and smoked above the groundnut heap nearby. आता त्या भविष्यवाल्याच्या त्या दुकानापाशी एक शेंगदाणेवाल्याची बंडी होती आणि त्या शेंगदाणेवाल्याच्या बंडीवरती एक लाईट पडत असायचा, गॅस लाईट. त्या गॅस लाईटचा याला फायदा होत असायचा. मग जोपर्यंत तो बंडीवाला तिथं थांबत असायचा तोपर्यंत हा भविष्यवाला सुद्धा तिथे थांबून लोकांचं भविष्य सांगत असायचं. पण हाफ द एन्चांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट. पण एक फॅक्ट होती त्याच्यात इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लायटिंग. पण याला म्युन्सिपल लायटिंगचा काहीच फायदा होत नसायचा. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉर्ट लाईट्स. कारण त्या ठिकाणी दुकानाचे सिक्के लाईट पडत असायचे, तिथं म्युन्सिपॅलिटीच्या लाईटचा काहीच फरक पडत नव्हता. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. एक दोघाकडे काही गॅस लाईट होते. सम हॅड मेड फ्लेम्स स्टॉक ऑन द पोल्स. काही लोकांकडे असे टांगलेले काही दिवे होते. सम वेअर lit up by old cycle lamps. काही लोकांकडे काही जुने सायकल लॅम्प होते. 1 or 2 like the astrologers managed without lights of their own. पण या ॲस्ट्रॉलॉजर पाशी स्वतःचा एकही कंदील किंवा गॅस लाईट नव्हता. इट वॉज ए bewildering crystals of light rays moving shadows. पण कधी कधी मात्र याला त्रास होत असायचा जेव्हा त्या सावल्या इकडे तिकडे जात असायच्या. आणि दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आता ॲस्ट्रॉलॉजरला मात्र चारहीकडून फायदाच फायदा होता. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी द ॲस्ट्रॉलॉजर. आता तो काही जातीचा ॲस्ट्रॉलॉजर नव्हता, स्वतः काही भविष्यवाला नव्हता, इंटेंडेड ॲस्ट्रॉलॉजर नव्हता. काय झालं होतं तर ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू द अदर्स. त्याला भविष्याचं काहीच माहीत नव्हतं. ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. त्याला त्याच्यासोबतच उद्या काय होणार आहे, थोड्या वेळानं काय होणार आहे हे माहीत नव्हतं. पण तरी सुद्धा तो लोकांचं भविष्य सांगत असायचा. ही वॉज अन ॲस्ट्रॉलॉजर. ही वॉज ॲज मच ॲज अ स्ट्रेंजर टू द स्टार्स. त्याला तारांचं बिलकुल ज्ञान नव्हतं. ॲज वे आर द इज इनॉसेंट कस्टमर्स. पण त्याचे कस्टमर इनॉसेंट होते आणि तो त्याला उल्लू बनवत होता. ही सेड थिंग्स विच प्लीज अँड अस्टॉनिश एव्हरीवन. तो अशा गोष्टी बोलत असायचा की ज्या गोष्टी ऐकल्याबरोबर लोक खुश होऊन जात असायचे. अस्टॉनिश, आश्चर्यचकित होत असायचे. व्हॉट ए टॅलेंट ही हॅड.
लोक विचार करत असायचे काय एवढ्याशा डोक्यामध्ये इतकं मोठं ज्ञान कसं काय, किती इंटेलिजंट माणूस आहे हा, असा ते विचार करत असायचे. दॅट वॉज द मॅटर ऑफ स्टडी. हे सर्व कशामुळे झालं होतं, हा याचा इतके वर्षापासूनचा अभ्यास होता, प्रॅक्टिस होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड गिवन हिम शार्प परसेप्शन्स. इतके दिवसाच्या याच्या प्रॅक्टिसने याला एक चांगली परफेक्ट बनवलं आणि शेवट गेसवर्क. आणि याला आता लोकांचं गेसवर्क झालं होतं, गेसवर्क झालं होतं. आता हा जजिंग करत असतात, हुशार बनला होता. शेवट मीन्स हुशार, क्लेवर. ऑल द सेम, आणि तरीसुद्धा इट वॉज ॲज मच ॲज अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. जसे बाकी लोक प्रामाणिकपणे काम करत असायचे तसा हा देखील याचं काम प्रामाणिकपणेच करत असायचा. ही डिझर्व द वेजेस. आणि जे काम हा करत होता त्या बदल्यात त्या पैसे देत होता. ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि संध्याकाळ झाली का ते पैसे तो आपल्या घरी घेऊन जात असायचा. आपल्या बायकोला आपल्या मुलाबाळासाठी तो खर्च करत असायचा. असं याचं डेलीचं सुरू काम होतं. ही हॅड लेफ्ट हिज विलेज. त्याने त्याचं गाव सोडलं होतं. त्यानं त्याचं गाव काहून सोडलं होतं, जाने के लिए अगला एपिसोड हम लोग कर देते हैं.